विद्यार्थी मित्रांनो हा काढला आपण वेक्टर AC. त्यानंतर आपल्याला एरिया जर काढायचा असेल तर एरियाचा फॉर्म्युला लिहिला मी. एरिया ऑफ ट्रायंगल इज गिवन बाय एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आपल्याकडे 1/2 मॉड ऑफ वेक्टर AB क्रॉस वेक्टर AC. तर पहिले आपल्याला वेक्टर AB क्रॉस वेक्टर AC याचा क्रॉस प्रोडक्ट काढायचा आहे. क्रॉस प्रोडक्ट काढून घेऊ आपण आधी. पहिले काढणार आपल्याला वेक्टर AB क्रॉस वेक्टर AC. आपल्याला माहित आहे क्रॉस प्रोडक्ट जर काढणार आहे तर मॉड लिहून घ्यायला. इथे लिहायचा I, त्यानंतर लिहायचा J, त्यानंतर लिहायचा K. त्यानंतर जो पहिला वेक्टर आहे त्याचे कोएफिशिएंट आहे वेक्टर AB. बरोबर आहे कोएफिशिएंट हा वेक्टर AB याचे कोएफिशिएंट काय आहे 0 -1 1. तर लिहिलं मी 0 -1 1. त्यानंतर सेकंड आहे आपल्याकडे AC वेक्टर AC. तर वेक्टर AC याचे कोएफिशिएंट -1 0 1 -1 0 1. इथपर्यंत लिहिलं की आता क्रॉस प्रोडक्ट सॉल्व करू आपण. तो आपण पाहिलेलं काय डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं. कसं सॉल्व करायचं पुन्हा पाहिल्यांदा माहिती नाही ते. पहिले लिहायचा I लिहिलं नाही तर I ज्या लाईन मध्ये येते दोघी आडवी लाईन जोडून I उभ्या लाईन मध्ये येते आडव्या लाईन मध्ये येते. जे येते लिहून घ्या. बाबा काय आला आपल्याकडे जे लिहायचं असं डिटर्मिनंट लिहून घ्या -1 1 0 1. मध्ये द्यायची मायनस येईल बदला एलिमेंट काय आहे J. त्यानंतर जे ज्या लाईन मध्ये येते ते उभी आडवी लाईन त्याची सोडून ते उभी लाईन आणि आडवी लाईन पॅरलल मध्ये आपल्याकडे 0 1 -1 1 लिहिलं मी 0 1 -1 1 प्लस लिहायचा आपण k लिहिला मी k. तर हे शेवटच्या लाईन मधला एलिमेंट k ज्या लाईन मध्ये जे उभी लाईन आणि आडवी लाईन ते सोडून त्याने आपल्याकडे 0 -1 0 -1 0 असं लिहून घ्यायचं. त्यानंतर आली आणि I यांची करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन. याने करा आपण इकडे मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय बाय -1 मध्ये असते मायनस आहे 0 मल्टिप्लाय बाय 1 0. हा मायनस चे करा क्रॉस मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय बाय 0 0 मध्ये असते मायनस आहे 1 मल्टिप्लाय बाय -1 मल्टिप्लाय बाय 1 -1 प्लस k इनटू 0 मल्टिप्लाय बाय 0 0 मध्ये मायनस आहे -1 मल्टिप्लाय बाय -1 म्हणजे आपल्याकडे I इनटू -1 -0 -1 j into 0 माइनस काय होईल +1 प्लस k into 0 -1 -1 म्हणजे आपल्याकडे -1 आहे j into 0 + 1 म्हणजे 1 प्लस k into -1 म्हणजे आपल्याकडे -1 आहे -1j -1k. हा क्रॉस प्रोडक्ट काढला आपण. क्रॉस प्रोडक्ट पहिल्यांदा काढा त्यानंतर त्याचा काय घ्यायचा मॅग्निट्यूड. तर त्याचा मॅग्निट्यूड घेऊ आपण. मॅग्निट्यूड वेक्टर AB क्रॉस वेक्टर AC इज इक्वल टू मॅग्निट्यूड म्हणजे काय करायचं याचे जे एलिमेंट आहे त्याचा स्क्वेअर करायचा. त्याला बाबा कोएफिशिएंट किती आहे -1 तर -1 चा स्क्वेअर प्लस याचा कोएफिशिएंट किती आहे -1 तर -1 चा स्क्वेअर. याचा कोएफिशिएंट किती आहे -1 तर -1 चा स्क्वेअर. तर लिहिलं मी इथं -1 चा स्क्वेअर आहे आपल्याकडे +1 -1 चा स्क्वेअर आहे +1 -1 चा स्क्वेअर आहे +1 म्हणजे किती 1 + 1 + 1 किती √3. तर आपल्याला पाहिजे होता वेक्टर AB क्रॉस वेक्टर AC याचा मॅग्निट्यूड. त्याचा मॅग्निट्यूड काढला आपण. मॅग्निट्यूड आल्यानंतर आपल्याला एरिया काढायचा आहे म्हणून मी करतो इक्वेशन 1 लिहतो. इक्वेशन 1 लिहतो. इक्वेशन 1 आहे आपल्याकडे एरिया ऑफ ट्रायंगल is given by area of triangle is given by is equal to 1/2 vector magnitude of vector AB cross vector AC. Similarly 1/2 vector AB cross magnitude of vector AB cross AC. पावर किती आला magnitude of vector AB cross vector AC किती आला आपल्याकडे √3. याची व्हॅल्यू आपल्याकडे √3 आहे. तर √3 लिहून घेऊ आपण √3. या दोघांची मल्टिप्लिकेशन 1 ला कशाला मल्टिप्लाय करा 1 दिलं तर म्हणजे किती √3 divided by 2. एरिया देखील काय असते स्क्वेअर युनिट. सर्वप्रथम स्क्रीनशॉट काढा आणि लिहून. विद्यार्थी मित्रांनो आपण 9 नंबरचा प्रॉब्लेम पाहिला. त्या 9 नंबरच्या प्रॉब्लेम सारखा सेम प्रॉब्लेम नेक्स्ट आहे. तर हे दोन तुम्हाला मी होमवर्कसाठी देत आहे. त्यामधला पहिला प्रॉब्लेम आहे आपल्याकडे फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल विथ क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिक दिलेला आहे. आधीचा प्रॉब्लेम आणि हे प्रॉब्लेम सेम आहे फक्त त्यामध्ये जे कोऑर्डिनेट आहेत ते कोऑर्डिनेट आपल्याला चेंज करून दिलेले आहे. याचा आन्सर पण दिलेला आहे इथं √27/2. सेकंड प्रॉब्लेम पण सेम. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल विथ क्वाड्रॅटिक. हा A हा B आणि हा C फक्त कोऑर्डिनेट चेंज करून दिलेले आहे. याचा आन्सर अंडर मध्ये 1025/2. सर्वजण हे सॉल्व करून घेतात. ओके
विद्यार्थी मित्रांनो 9 नंबरचा प्रॉब्लेम पाहिला आपण, त्यानंतर 10 नंबरचा प्रॉब्लेम मध्ये दिलेला आपल्याला एक वेक्टर ए दिलेला आहे, वेक्टर ए बी आहे आपल्याकडे 2y 4j 7k and इनिशियल पॉइंट आहे a. इथे दिलेला आहे ना, जो आधी येतो इनिशियल आणि जो नंतर येतो टर्मिनल. इनिशियल पॉइंट काय आपल्याकडे a आणि टर्मिनल पॉइंट काय आपल्याकडे c. इनिशियल पॉइंट a दिलेला आहे, फाइंड द टर्मिनल पॉइंट. टर्मिनल पॉइंट म्हणजे काय करायचं मग आपल्याला b. ते इथे सर्वात दिले तुम्ही जेवढे पॉइंट दिले ते एवढे वेक्टर म्हणून घ्यायची. लेट वेक्टर a किती पॉइंट आहे a आणि b. वेक्टर a आणि वेक्टर b बी द पोझिशन वेक्टर, बी द पोझिशन वेक्टर, बी द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट, पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट a and b respectively. a and b respectively दिलं मी. त्यानंतर लिहून घ्या आपल्याला वेक्टर a दिलेला आहे, पहिल्याला मी वेक्टर आहे a पॉइंट a पासून काय म्हणजे वेक्टर आहे, कारण पहिल्याला i, दुसऱ्याला j, तिसऱ्याला k. 1 आहे प्लस 5j प्लस 0k. त्यानंतर काय दिलेलं वेक्टर a b दिलेला आहे, वेक्टर a b. वेक्टर a b इक्वल टू दिलेला आपल्याला 2y 4j प्लस 7k. आणि आपल्याला काय करणार आहे फाइंड टर्मिनल पॉइंट. टर्मिनल पॉइंट म्हणजे आपल्याला करणार वेक्टर c. लिहितो मी सोल्युशन. लक्ष द्या आपल्याला आता वेक्टर ए बी आधीच्या प्रॉब्लेम मध्ये पाहिला आपण. जर आपल्याला वेक्टर ए बी काढणार असेल तर वेक्टर ए बी काय लिहितो आपण वेक्टर बी मायनस वेक्टर ए. वेक्टर ए सी काढणार असेल त्याला काय लिहितो वेक्टर सी मायनस वेक्टर ए. आपल्याला वेक्टर ए बी काढणार होतं तर काय लिहिलं मी वेक्टर बी मायनस वेक्टर ए. तर वेक्टर ए बी काढणार काय लिहिलं मी ते वेक्टर बी मायनस वेक्टर ए. आता आपल्याला या पैकी काय करणार वेक्टर बी हा मायनस वेक्टर ए गुणन काय प्लस वेक्टर ए दिलेला वेक्टर ए बी माइनस वेक्टर ए गुणन प्लस वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर बी. वेक्टर ए दिलेला आहे आपण वेक्टर ए बी ठेवले आहे काय व्हॅल्यू 2y प्लस 5j प्लस 0k प्लस है आपल्याकडे वेक्टर ए बाबा किती आहे 1 आहे प्लस 5j प्लस 0k दिलेला मी 1 आहे प्लस 5j प्लस 0k इज इक्वल टू वेक्टर बी. काय आहे जे जे आहे वाले आहे पहा 1 आहे प्लस 5 2y प्लस 1 आहे 3 आहे. नंतर 5j प्लस 5j 10j प्लस 0k प्लस 0k काय आपल्याकडे 0k आला आपल्याकडे वेक्टर बी. आता त्याला काय होतं दिलेलं वेक्टर बी इज इक्वल टू 3 आहे प्लस 10j प्लस 0k आला आपल्याकडे. चला स्क्रीनशॉट काढा आणि प्रॉब्लेम लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपला 11 नंबरचा क्वेश्चन आहे शो दॅट द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. खाली जे दिलेले पॉइंट आहेत ते आपल्याला कोलिनियर दाखवायचे आहेत. तर त्याआधी आपल्याकडे फॉर्म्युले आहे ते आपण पाहून घेऊ. कोलिनियरिटी जर आपल्याला पॉइंट कोलिनियर दाखवायचे असतील तर त्यासाठी आपण काय करायचं सर्वात आपल्याला 3 पॉइंट दिले जातील a b c. तर काय करायचं वेक्टर ए बी आणि वेक्टर ए सी काढून घ्यायचा. वेक्टर ए बी आणि वेक्टर ए सी काढायचा. त्यानंतर चेक करायचं वेक्टर ए सी जर हा वेक्टर ए बी च्या मल्टिपल मध्ये असला तर 3 पॉइंट काय राहतील कोलिनियर आणि मल्टिपल मध्ये जर नसला तर कोलिनियर राहतील नाही. त्यामुळे आता पहिला प्रॉब्लेम आहे आपल्याकडे सो दॅट द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. आपल्याला पहिला आपल्याला ए दिलेला आहे बी दिलेला आहे आणि सी दिलेला आहे. 3 पॉइंट दिलेला आहे आपल्याला. तर सर्वात आधी लिहून घ्या लेट ए पासून काय भेटते वेक्टर ए, बी पासून भेटते वेक्टर बी, सी पासून काय भेटते वेक्टर सी. बी द पोझिशन वेक्टर्स, बी द पोझिशन वेक्टर्स, बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ द पॉइंट A B C रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आता पुन्हा काय आपल्याला a पासून वेक्टर a भेटला, b पासून वेक्टर b भेटला, c पासून काय भेटला वेक्टर c. आता a आणि a पासून वेक्टर a काढू. वेक्टर a इज इक्वल टू पहिल्याला द्यायचा i, दुसऱ्याला द्यायचा j, तिसऱ्याला द्यायचा k. काय आपल्याकडे 3 आहे प्लस 2j मायनस 1k. तसंच b पासून वेक्टर b इज इक्वल टू वेक्टर b इज इक्वल टू पहिल्याला i, दुसऱ्याला j, तिसऱ्याला k म्हणजे 2y प्लस 3j प्लस 4k. त्यानंतर तिसरा वेक्टर c इज इक्वल टू 0y प्लस 5j प्लस 14k.
तिने पण आले त्याचे काय करायचं पहा, एक वेक्टर AB काढायचा, त्यानंतर काढायचा वेक्टर AC. पहिले वेक्टर AB काढून घेऊ आपण. वेक्टर AB कसा काढतो आपण आधीच्या प्रॉब्लेम मध्ये बघायला गेलो. वेक्टर B मायनस वेक्टर A. वेक्टर B च्या ठिकाणी वेक्टर B ठेवा. वेक्टर B बरोबर काय आपल्याकडे 2y प्लस 3j प्लस 4k मायनस वेक्टर A. वेक्टर A आपल्याकडे काय 3i प्लस 2j मायनस 1k आलेला आहे 2y प्लस 3j प्लस 4k. माइनस ना घरात मध्ये मल्टीप्लाय, हा प्लस 3 आहे काय आहे माइनस 3 आहे, हा प्लस काय आहे माइनस, हा माइनस काय आहे प्लस. माइनस ना आतमध्ये मल्टीप्लाय केलं की जे साइन दिलेले आहे त्याचे अपोजिट घ्यायचे. आता इथं प्लस होतं काय घेतलं नाही माइनस, इथं प्लस होतं काय घेतलं नाही माइनस, इथं माइनस होतं काय घेतलं नाही प्लस. त्यानंतर आपण काय करू, आय दोन ठिकाणी पण इथं पण आहे इथं पण आहे, आय घेतला आणि कॉमन, आय कॉमन घेतला. इथं पावर आय सोबत किती होता, आय सोबत होता इथे 2, आय सोबत इथे किती होता 2, इथे किती होता -3, इथे लिहिला मी -3 मध्ये त्याचा प्लस. जे दोन ठिकाणी जे कॉमन लिहून घेतो, लिहिला मी जे कॉमन, इथे जे सोबत पावर किती आहे 3, इथे किती आहे जे सोबत -2, इथे प्लस k * k सोबत किती आहे इथं 4, इथे किती आहे k सोबत +1 म्हणजे लिहिला मग मी काय आपल्याकडे i * 2 - 3 म्हणजे काय आपल्याकडे -1 प्लस j * 3 - 2 काय आपल्याकडे 1 प्लस k * काय आपल्याकडे 1 लिहून घ्या. काय मग आपल्याकडे -1 आहे प्लस 1j प्लस 5k आला वेक्टर A. तसंच वेक्टर AC काढू आपण. वेक्टर AC निवड वेक्टर C माइनस वेक्टर A. तर वेक्टर C आहे आपल्याकडे, बरोबर वेक्टर C 0 आहे प्लस 5j प्लस 14k. तर इथे 0 आहे प्लस 5j प्लस 14k मध्ये माइनस आहे. त्यानंतर वेक्टर A, वेक्टर 3 आहे प्लस 2j माइनस 1k, 3 आहे प्लस 2j माइनस 1k लिहिलं मी. काय आपल्याकडे 0 आहे प्लस 5j प्लस 14k माइनस ना आतमध्ये मल्टीप्लाय करा, प्लसचा काय होईल माइनस, प्लसचा काय होईल माइनस, माइनसचा काय होईल प्लस. त्यानंतर लिहिलं मग मी आय कॉमन काढला मी, आय सोबत किती होता 0, इथं आय सोबत किती आहे -3 म्हणजे प्लस आहे. जे दिला मी जे सोबत किती इथं 5 किती आहे जे सोबत -2 प्लस k लिहिला मी, k सोबत इथे किती आहे 14 प्लस k सोबत इथे किती आहे लिहिला मी. i * 0 - 3 म्हणजे काय -3 प्लस j * 5 - 2 म्हणजे काय आपल्याकडे 3 प्लस k लिहिला आपल्याकडे 15 म्हणजे काय आपल्याकडे -3 आहे प्लस 3j प्लस 15k. यामध्ये कॉमन पॉवर काय आहे आपल्याकडे 3 जर कॉमन काढला प्लस 3 गेला काय आपला आपण घेतले 1 पण -3 इथला 3 गेला काय 1 इथं 3 गेला पास किती गेले बघा आणि 15k ला 3 * हे कशाची व्हॅल्यू आहे बाबा -1 आहे प्लस 1j प्लस 5k कशाची व्हॅल्यू आहे वेक्टर AB ची, वेक्टर AB इकडून काय होता आपल्याकडे वेक्टर AC. पॉवर मग वेक्टर AC आला का मल्टिपल मध्ये, तो 1 च्या मल्टिपल मध्ये येऊ, 2 च्या येऊ की 3 च्या येऊ की 4 येऊ, फक्त मल्टिपल मध्ये यायला पाहिजे. मल्टिपल मध्ये आला म्हणजे काय आहे कोलिनियर आहे, ते जरी देअर सो वेक्टर AC is in multiple of वेक्टर AB. so therefore पॉइंट A दोघांमध्ये कोणता पॉइंट कॉमन दिसते, पॉइंट A is common in both. Therefore the points A, B, C are collinear. सर्वांना स्क्रीनशॉट काढा आणि प्रॉब्लेम लिहून घ्या, नोट डाउन करून घ्या सर्वांना. त्यानंतर 11 मधला सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आपल्याला A दिलेला आहे, B दिलेला आहे आणि C दिलेला आहे. प्रॉब्लेम तेच आहे, आपल्याला कोलिनियरिटी चेक करायची आहे त्यांची. तर पहिले वेक्टर AB काढायचा, नंतर वेक्टर AC काढायचा, मल्टिपल मध्ये आल्याचा कोलिनियर चेक करू. मग आता आपण पायामध्ये सर्वात आधी A आहे, A पासून वेक्टर आहे, वेक्टर जे तुम्ही इथं लेट वेक्टर A, वेक्टर B, वेक्टर C be the position vector, be the position vector of the point, be the position vector of the point A, B, C respectively.
इफेक्टिवली म्हणजे आता पुण्याला आता काय ए पासून भेटला वेक्टर ए, बी पासून भेटला वेक्टर बी, सी पासून काय भेटला वेक्टर सी. वेक्टर म्हणून घेऊ ए पासून वेक्टर ए इक्वल टू पहिल्याला आय, दुसऱ्याला जे, तिसऱ्याला के. काही आपल्याकडे 4i प्लस 5j प्लस 2k. दुसऱ्याला वेक्टर बी पॉवर काय आपल्याकडे 3i प्लस 2j प्लस 4k. वेक्टर सी इज इक्वल टू 5i प्लस 8j प्लस 0k. तिन्ही पण आले की वेक्टर ए बी काढा. वेक्टर ए बी इज इक्वल टू वेक्टर बी मायनस वेक्टर ए. काढून घेऊ मग वेक्टर बी. ठेवा वेक्टर बी बरोबर आहे आपल्याकडे वेक्टर बी 3i प्लस 2j प्लस 4k मायनस वेक्टर ए. वेक्टर ए बघा आपल्याकडे 4i प्लस 5j प्लस 2k म्हणजे आपल्याकडे आलेला 3i प्लस 2j प्लस 4k. माइनस ना आपल्याला मल्टिप्लाय केली साइन चेंज होता. हा प्लस चा काय होईल माइनस 4 आहे. हा प्लस चा काय होईल माइनस 5j. हा प्लस चा काय होईल माइनस 2k. आता आपण इथे आहे आणि इथे आहे. i घेऊ कॉमन. i ने जर कॉमन घेतला तर आपल्याला काय होतं किती होता 3. इथे किती होता i चा माइनस 4 म्हणजे त्याचा प्लस j घेतला मी कॉमन. j सोबत इथे आहे 2. इथे किती आहे j सोबत माइनस 5 प्लस k घेतला मी कॉमन. k सोबत इथे किती आहे 4. इथे किती आहे माइनस 2. म्हणजे काय आपल्याकडे i into 3 minus 4 म्हणजे किती minus 1 प्लस j into 2 minus 5 म्हणजे किती आपल्याकडे minus 3 प्लस k into 4 minus 2 किती आपल्याकडे 2 म्हणजे आपल्याकडे minus 1 आहे minus 3j प्लस 2k. आला वेक्टर ab. तसंच वेक्टर ac काढू द्या नंतर. आता वेक्टर ac is equal to वेक्टर c minus वेक्टर a. वेक्टर c आहे आपल्याकडे बरोबर वेक्टर c 5y plus 8j plus 0k. त्याच्यामध्ये 5y plus 8j plus 0k माइनस इथं वेक्टर a. वेक्टर a बरोबर 4y plus 5j plus 2k. त्याच्यामध्ये 4y plus 5j plus 2k. त्याच्यामध्ये 5y plus 8j plus 0k. हा प्लस चा काय होईल माइनस माइनस 4 आहे. प्लस चा काय होईल माइनस 5j प्लस चा काय होईल माइनस 2k. लिहिलं मी. हा i घेतला मी कॉमन. इथे आहे इथे आहे. i घेतला कॉमन. इथे काय 4 5 इथे काय माइनस 4 प्लस j घेतला मी कॉमन. इथे j सोबत किती आहे आपल्याकडे 8. इथे j सोबत किती आहे माइनस 5 प्लस k घेतला मी कॉमन. k सोबत इथे किती आहे 0. इथे किती आहे माइनस 2 म्हणजे काय आपल्याकडे i into 5 minus 4 म्हणजे 1 प्लस j into 8 minus 5 म्हणजे आपल्याकडे 3 प्लस k into 0 minus 2 म्हणजे minus 2 म्हणजे आपल्याकडे 1 आहे प्लस 3j minus 2k. यामधून जर मी मायनस कॉमन काढला कॉमन तर प्लस चा काय होईल मायनस 1 आहे. प्लस चा काय होईल मायनस 3j आणि मायनस चा काय होईल 2k. तर मायनस 1 into पॉवर कशाची व्हॅल्यू आहे मायनस 1 आहे मायनस 3j प्लस 2k. कशाची व्हॅल्यू आहे वेक्टर ab. रिलेटेड वेक्टर ab म्हणजे काय आपल्याला वेक्टर ac इज इक्वल टू -1 इनटू वेक्टर ab. आला का मल्टिपल मध्ये. तो मायनसच्या असेल की प्लसच्या असेल फक्त आपल्याला मल्टिपल मध्ये पाहिजे. मल्टिपल मध्ये आला म्हणजे कोलिनियर आहे. इथे लिहायचं म्हणजे therefore वेक्टर ac is in multiple of वेक्टर ab. लिहायचं आहे द पॉइंट a कोणता पॉइंट आहे कॉमन a. द पॉइंट a is common in both. दोघांमध्ये कॉमन आहे. कॉमन आहे म्हणजे therefore the point a b c are सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या.